नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर आत्ताशी मस्त रेडी म्हणजे फ्रेश वगैरे झालो आहे. बाहेर स्नोफॉल चालू आहे. आता बाउल मी बनवले मस्तपैकी, तो थंडावत ठेवले. थोड्या वेळानं तो खातो. आज तर बाहेर जाणार नाही. चाललेला आमचा विचार का इस्कॉनला जायचा, पण बरं एवढं पडतं का तिथपर्यंत चालत जायला आमची अर्धी हवा निघाल, म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. चला आता कंटिन्यू राहा तुम्ही व्लॉगमध्ये. कुठं ठेवले भाई? खिडकीच्या बाहेर या असा व्ह्यू ना, असा थंडावत ठेवले. रोजचा आहे भैया, रोज आपण असाच ठेवतो ना. हा का भैया आपला आता घेतले अंडा ब्रेड बनवत, वेदांनी फ्राईज बनवून घेतले. आता मी अंडा ब्रेड बनवून घेतलं. आता अंडा मेयो बसला, पोरा बसला की ते सगळे खाऊन घेऊ मस्तपैकी. गाय आता संध्याकाळी झाले आणि उद्यासाठी काय खायला म्हणजे आहे, पण हे नाही, आपलं दूध नाही माझ्याकडं आणि फ्रूट्स नाही आहेत, तर ते घ्यायला आता पेत्रोचकामध्ये चाललो आहे. सकाळपासून उतारलो पण नाही, खालते वरतेच होतो. वैताग पण आलता थोडा, तर येतो इथून लगेच दूध वगैरे आणि फ्रूट्स वगैरे घेऊन. चला आता जाऊ पेत्रोचकाला. बघा कमरपर्यंत बर्फ आहे. ही माझी कंबर नाही, हो बर्फ, एवढा बर्फ साजले. हाय हाय, संडे ना असाच फुकाट जातो, प्रत्येक संडे फुकाट जातो. संडेला काही करीत पण नाही, काय ना काय नाही, नुसता लोलता लोलता लोलता. पुढच्या वेळेसपासून काहीतरी विचार करायला लागेल, संडेला काहीतरी करायला लागेल. नुसतं वेस्ट जातो, सुट्टी वेस्ट जातो, काय कामच नाही ती सुट्टी. एवढं झाले का गाड्या पण स्लिप होतात आणि रोड पण जाम झाले. हे बघा, रोड पण दिसत नाही गाडी बिला, एवढा बर्फ झाले. तुम्हाला दिसत असेल किती बर्फ आहे. सो गाईज आताशी पेत्रोचकामध्ये आलेलो, घेतला सामान. काय काय घेतले म्हणजे काय ॲप्पल घेतले, ते काहीतरी मला 170ला पडले, 10 ॲप्पल छोटे. एक बनाना घेतला, तो मला काहीतरी 43ला पडला एक. आणि अजून काय घेतला, दूध घेतला आणि दही घेतली. बस खालते आलो, पैसे खपलं, एवढंच घेतला. चाललो हॉस्टेलवर. ॲप्पल कसं जास्त घेतलं ना, मग ते 4-5 दिवस टिकतात. डेली 1-2 खाल्लं तरी असं टिकतं. डेलीचं 2 तर होतातच माझं. तर तिकडून पेत्रोचकावरून यायचो ना, मग घेऊन यायचो डेलीचे. आता आलतो तिथं, मग अख्खाच घेऊन टाकला एकदाच, म्हणजे 4 दिवस पुरतील. चला आता पटापट जा हॉस्टेलवर. मग बनवू काहीतरी चिकन आहे आपला त्या दिवशीचा, तोच बनवीन मी आता. चिकन मी आणून ठेवले, त्या दिवशी मी 800 ग्राम आणलेला. मी त्यातून बनवला नव्हता, एकदाच बनवलेला. बाकी अजून आहे बराचसा. आता जाऊ मस्तपैकी आणि बनवू पहिला प्रोटीन आणि मग नंतर बनवू चिकन. सो काय आता तुमच्या भावाने बनवले प्रोटीन शेक, आणि तो पण चॉकलेटचा. आणि आज बनाना टाकले, बनाना आणलेला मी. एवढ्या महागाचा बनाना भेटतो आपल्या इथं. आपल्या इथं डझनभर केली भेटतील, तो इथे 1 केला भेटतं. तरी पण आणता मी, कारण का चांगला लागतो म्हणून खातो. आता मस्तपैकी प्रोटीन शेक पितो आणि नंतर मी बनवेन चिकन, तो पण ग्रेव्हीवाला. कारण मी दही आणली त्यासाठी स्पेशल, ग्रेव्हीवाला चिकन बनवेन. आणि मग सकाळी डब्याला अर्धा आणि मग आता अर्धा, म्हणजे डब्याचं पण काम होऊन जाईल. नाही तर उद्या जाताना का होऊन जाईल, कारण का उद्या लेक्चर लेट आहे. 3 वाजता लेक्चर आहे उद्या. मेडिकल बायोलॉजीचा लेक्चर असायचा, तो कॅन्सल झाला, कारण का फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस खतम झाला आणि रशियनचा तर कधीच झाले. तर मग डायरेक्ट आता 3 वाजता लेक्चर असं वाटतं. ते पण 1-2-3 असतील. हिस्ट्री ऑफ रशिया असेल आणि अजून एखाद कुठलं तरी असेल, मेडिकल लॉ वगैरे. तर चला तर खाऊन घेतो आणि नंतर मग जेवताना भेटतो तुम्हाला. पॅन बनवतो चिकन. हे बघा चिकन इथं धावून ठेवलं मस्त. आता 12 वाजून गेले, सोमवार चालू झाला. मस्तपैकी बनवू आपण चिकन. मी पहिला दहीवर बनवलं होतो, पण नंतर विचार झाला डायरेक्ट तव्यावर बनवला. वैताग आले मला बनवायला. टाकले काय जातं चिकन अख्खा, बराच येतो. एक टाईमला नाही खपणार आहे मला, उद्या अर्धा ठेवी, एवढा नाही खाणार. काय जातं चिकन आपला झालेलं आहे मस्तपैकी बनवून. आता मस्तपैकी खातो याला. अशी भूक लागली ना बाई मला, दाखव. परफेक्ट झालं एकदम. चला आता खातो पटापट. काय किचन ड्युटी आज आपली, किचन ड्युटी आमची आज. अंडी कसं का किचन ड्युटी.
गंदा बिंदा पाणी नका टाकू का काय आता मला गॅस साफ करायचा अख्खा किचन ड्युटी करतो नंतर तुम्हाला भेटतो. सो काय आता किचन वगैरे क्लीन केलं आहे चाललं कचरा फेकायला खाली तर मागे आपण जातो शूज घातला थंडी जाम वाजतं चप्पल गेलो ना पायांची वाट लागतं बरफ घुसला ना बाहेर फ्रीज होतात पाय म्हणून शूज घातले स्नो शूज तिथं बर्फ जाम असतो पायापेक्षा वरती असतो बर्फ. चला पटापट होता टाकून येतो कचरा. मंडळी आता रात्रीच्या 2:30 वाजलेत आणि आता मी झोपतो जाऊन मस्तपैकी. उद्या लेक्चर आहे लेटच आहे मला वाटतं 2:30 का 3चं आहे काहीतरी टाईम टेबल बघायला लागेल कारण का पहिले जे 2 लेक्चर असायचे ते कॅन्सल झालेत म्हणजे सिलेबस कंप्लीट झाला आहे तर आता ते सेकंड सेमिस्टरपासून चालू होतील तर तोपर्यंत आता सब्जेक्ट कमी झाले थोडे तर मग टाईम टेबल पण चेंज होतो आणि आमचे आता फर्स्ट सेमिस्टर पण चालू होईल 28 फेब्रुवारीपासून तर त्याचा पण स्टडी करायला लागेल आता आपल्याला. आपले जे नॉर्मल सब्जेक्ट आहेत लाईक हिस्ट्री ऑफ रशिया हिस्ट्री ऑफ मेडिसिन स्टेटहूड वगैरे त्याचे कम्प्युटर टेस्ट होणार आहेत तेच आपले फर्स्ट सेमिस्टरमध्ये होतील आणि मग त्याच्यात पासआउट झाल्यावर आपण पुढे सेकंड सेमिस्टर चालू होईल त्याच्यात बरेचसे सब्जेक्ट आहेत नवीन जे ॲड ऑन होतील. तर आता बघू फिजिक्स पण येणारे बोलत आहेत तर आता बघू. मला तर फिजिक्सचा बाई जरा आहे फिजिक्स आपल्याला जमतो पण पण नाही पण जमत असं आहे पण बघू आता. नथिंग इज इम्पॉसिबल सगळं आल्यावर आपण सगळं करू. असे 2-3 सब्जेक्ट आहेत अजून जे का मेन आहेत त्याचा पण स्टडी आपल्याला वाढणार आहे अजून अभ्यास करायला लागेल. आज संडे होता बाई आज काही जास्त केला पण नाही. संडे असाच पोकाट जातो माझा प्रत्येक संडे पोकाट जातो प्रत्येक संडेला काहीतरी करायला लागेल मला नाहीतर फिरायला तरी लागेल एक तर अख्खा दिवस अभ्यास तरी करायला लागेल. अरे लोळूनच जातं काय करतच नाही संडेला काय काम करत दुसरा काय करत खाता ना झोपता. तर चला आता हा व्लॉग आपण इथंच एंड करू. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटासा एक लाईक करून जा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.